महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे जय जय राधारमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी। जय जय राधारमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी। जय जय राधारमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी। गिरिधारी श्याम बनवारी। गिरिधारी श्याम बनवारी। सरकून घ्या थोडं समोर सरकून। जय जय राधारमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी। सरका थोडं सरका। जय जय राधारमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी। गिरिधारी श्याम बनवारी। ओ गिरिधारी श्याम बनवारी। जय जय राधारमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी। जय जय राधारमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी। गिरिधारी श्याम बनवारी। आगे आओ आगे। गिरिधारी श्याम बनवारी। जय जय राधारमण गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी।
गिरिधारी श्याम बनवारी। गिरिधारी श्याम बनवारी। एक माइक द्या, अनुक एक भजन ऐकू। पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो। वस्तु अमोलिक दे मेरे सदगुरु, वस्तु अमोलिक दे मेरे सदगुरु। दिन दिन बढ़त ही जायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो। जन्म जन्म की पूंजी पाई, जन्म जन्म की पूंजी पाई। जग में सभी घुमायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो। सत की नाव खेवटिया सतगुरु, सत की नाव खेवटिया सतगुरु। भवसागर तरवायो, पायो जी मैंने भवसागर तरवायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो। के प्रभु गिरधर नागर हर्ष हर्ष जस पायो, पायो जी मैंने हर्ष हर्ष जस गायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो। वंदे बोधमयं नित्यं गुरुं शङ्कररूपिणं। यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्रः सर्वत्र वन्दते। आज सत्संग कार्यक्रमामध्ये श्री गुरुचं स्मरण वंदन करून श्रावण रविवाराचा सत्संग अशा या श्रावण महिन्याच्या शुभकामना व्यक्त करून समस्त भाविकांना व्यासपीठावरून प्रणाम करून राम तत्वाची चर्चा गुरुकृपेने यथामती यथावकाश आपण करणार आहोत। श्रावण मास सुरुवात झालेला आहे। श्रावण महिन्यामध्ये भगवान कृष्णाचा जन्म आहे म्हणून ते भजन आठवलं आणि त्याच्यानंतर महादेव पूर्ण एक महिना महादेवाच्या नावानं उपासना करणारा असा महिना म्हणजे श्रावण मास आहे। त्या भगवान शंकराचं हे स्मरण झालेलं आहे। पाऊस चालू आहे,
विश्वव्यापी भगवान शंकराचा अभिषेक चालू आहे. संत माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे, पाऊस म्हणजे भगवान शंकराचा अभिषेक आहे. मेघधारा स्नपन केले, तारा पुष्पे वरी पूजिले, चंद्र फळ ज्या वाहिले, ओवाळिले रवी दीपे. भगवान शंकराला तर आपण तर जीव आहोत, एक लोट्यावर भागते आपलं काम, पण एक लोट्यानं भिजून जाईल एवढा बारीक महादेव नाही. आपण आपल्या कल्पनेनं लोट्यापुरतं त्याला बनवलं आपण. पण तो महादेव केवढा आहे तर समस्त विश्वामध्ये जेव्हा पाऊस पडतो तरीही त्याचा अभिषेक पूर्ण होत नाही, एवढा मोठा आहे. पिंडीचं वर्णन केलेलं आहे माऊलीने. स्वर्गजयांची साळुंका, समुद्रपाळी पिंड देखा. आहा, किती मोठा आहे. हे जेवढी पृथ्वी आहे हे संपूर्ण पिंड आहे, आणि याच्या अवतीभोवती जे समुद्र आहेत ना 7, हे पृथ्वी समुद्र काय म्हणाले, स्वर्गजयाची साळुंका. तर साळुंका म्हणजे जे उंच भाग असतो ना, कुठपर्यंत आहे ते साळुंका, स्वर्ग हे त्याची साळुंका आहे. तर आता आपण जर पाणी टाकायचं असेल तर आधी स्वर्गात जावं लागेल आणि तिथून पाणी टाकावं लागेल, एवढे उंच पिंड आहे. समुद्रपाळी पिंड देखा, शेषा सारखी बैसका, जे आधार तिही लोका. लिंग देखिले देखिले, तिही त्रिभुवनी विस्तारले. मेघधारी स्नपन केले, तारा पुष्पे वरी पूजिले, चंद्रफळ ज्या वाहिले, ओवाळिले रवी दीपे. मेघाचा पाऊस हे अभिषेक आहे. अभिषेक झाल्यानंतर फूल चढवतात. ते फूल कोणते आहे तर आकाशात दिसणाऱ्या चांदण्या हे महादेवावर वाहिलेले फुलं आहेत. तर महादेव केवढा असतो, आपण म्हणाल तेवढा आहे का, नाही. आणि मग पूर्ण पूजा झाल्यानंतर फळ ठेवायची पद्धत आहे. आधी पाण्यानं अभिषेक, त्याच्यानंतर फूल वाहणे. पाऊस, अभिषेकासाठी पाऊस आहे, फुलासाठी चांदण्या नक्षत्र आहेत, आणि फळ काय आहे तर यावत जगातील वृक्षवल्लीमध्ये जे रस भरणारा रसपती आहे चंद्र, सगळ्या फळामध्ये ज्याचा रस भरतो. चंद्राशिवाय रस भरत नाही, चंद्राशिवाय औषधी तयार होत नाही. चंद्रामृत धान्यामध्ये, चंद्रामृत फळामध्ये, चंद्रामृत वृक्षामध्ये, मग तेव्हा ते औषधी बनते. चंद्र नसेल तर या वनस्पतीमध्ये औषधी कोण भरणार. आणि म्हणून त्या चंद्राला बी भगवान शंकरानं आपल्या जवळ ठेवून घेतलेलं आहे. हे औषधी भरणार आहे, रस भरणार आहे. पण सगळ्या फळांचं जे स्रोत आहे, सगळ्या फळांचं जिथून जे फळ फलीभूत होतात, असा चंद्रच महादेवाला वाहून टाकलं हे फळ आहे. आता राहिली आरती करायची, राहिली महादेवाची. आपल्या 2 बोट वातीनं आरती काय पुरणार आहे. संपूर्ण जगाला आरती फिरावी लागते. तर ते आरती आहे सूर्य. इकडून उगवतो, इकडं मावळतो, हे आरती चालू आहे. अशी आरती अशी ओवाळली जाते ना. घ्या आरती, सकाळी उठल्या उठल्या आधी आरती घेत जा. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर,
दिवाकर नमस्तभ्यम प्रभाकर नमोस्तुते. उठल्या उठल्या दर्शन घेत जा. पण 8 वाटल्या आज वाटलं तर आजच दर्शन मिळत नाही, कारण आता ढगा आहेत ना. आणि ज्याला खास दर्शन घ्यायचं आहे त्यांनी कमीत कमी 8 ते 9 वाजता उठायचं. आरती घ्यायची आहे ज्याला, महादेवाची आरती ज्याला घ्यायची आहे, किती वाजता उठणार? कमीत कमी 9 वाजता उठा, आरती मिळून जाईल तुम्हाला. सकाळचा सूर्य आहे, प्रभातकालीन अरुणोदय, ज्याचा रंग लाल आहे, कुंकुम वर्ण आहे, आरतीचा रंग आहे, अग्नीचा रंग आहे. पुन्हा वर गेल्यानंतर तर बदलून जाते ते, मग आरती राहत नाही. मग डोळ्याला अपाय होतो त्याला पाहिल्यानंतर. असं हे विश्वरूप आहे महादेवाचं. एवढा मोठा महादेव समजा आणि मग त्याची भक्ती करा. मंदिरापुरता समजायचं आणि बाहेर निघालं की सगळ्या महादेवाचाच द्वेष करायचा. यमुना खूप छान सांगितले. एक सूत्र आहे त्याच्यामध्ये. मूर्तीमध्ये देव पाहतात आणि जिवंत माणसाचा द्वेष करतात. 2-2 तास ध्यान जप करीत बसतात मंदिरामध्ये. सोचून येचून प्रवचन आणली आज यमुना. शिनूबाई हे जरा तेवढंच क्लिप तयार करून टाकावं. माझं काय कोणी ऐकत राहतात, पण तिचं ऐकू द्या जरा. खूप सुंदर. तर हे महादेव जेव्हा लक्षात येईल तेव्हा आपल्या परमार्थाची सुरुवात होईल, सत्यताची सुरुवात होईल. तोपर्यंत सगळा खोटा बाजार आहे. म्हणून सत्य समजून घेण्यासाठी सत्संग आहे. पाखंड कमी कसं होईल आणि सत्य कसं हाताळता येईल याचा प्रयत्न म्हणजे सत्संग आहे. आणि हे करीत असताना अनेक विघ्न, अनेक संकट, अनेक समस्या, अनेकांचा विरोध, जेव्हा आपण सत्याकडे जातो ना तेव्हा विरोधाची सीमा राहत नाही. खूप विरोध समोर येतात. समजायचं की आपण सत्याकडे चाललेले आहोत आणि सत्याच्या महत्वापुढे विरोधाचं काही किंमत नाही. सत्याच्या तुलनेमध्ये 1000 जन्म जरी विरोध झेलण्याची पाळी आली, विरोध सहन करण्याची पाळी आली तरी कमीच आहे. एवढं सत्य महत्त्वाचं आहे. सत्याच्या तुलनेमध्ये हे विरोध, हे संकट, हे कष्ट काहीच नाहीत. सारं पृथ्वीचं राज्य जरी त्याच्यासाठी देण्याची पाळी आली, व्यय करण्याची पाळी आली, तरी ते कमी आहे सत्यापुढे. आणि ते सत्याचा जेव्हा आनंद येईल त्या आनंदाचा एक क्षण कशानंही काहीही चुकवलं तरी दिलं तरी ते क्षण मिळणार नाही. आणि त्याच्यासाठी हे संत महापुरुष आपलं राज्य, आपली प्रतिष्ठा, आपली संपत्ती मदालसा वाचवा म्हणजे लक्षात येईल. 22 त्या पोखरणी काय काय होतं त्यांच्याकडे, परंतु ते सगळं सोडून ते कासया वन सेविती त्या आनंदामध्ये
किती अनमोल ते आनंद असेल तर ते यांनी हे सगळं सोडलं असेल. आणि आम्ही ज्या महापुरुषांनी जे जे सोडून दिलेलं आहे ते आम्ही धरण्यासाठी परमार्थ करालो. कृपया सात्विक बुद्धीनं ऐकत जा. तुम्हाला चांगलं वाटेल, खरंच चांगलं वाटेल, अवघड वाटणार नाही. तुमची बुद्धी जर इकडं तिकडं झाली तर माझं प्रवचन थोडंसं इंजेक्शन दिल्यासारखं राहील जरासं. पण रोग नक्की कमी होत आहे जर श्रद्धेनं जर ऐकलं तर. ज्या सुखासाठी सर्व सोडण्यात आलं, ज्या भजन सुखासाठी, ज्या भजना आनंदासाठी देवाला बी वैकुंठ सोडून येण्याची इच्छा झाली. अरे हे आपलं सुख काय? वैकुंठ सोडोनी अभंग म्हणता येते, पण काय आहे त्याच्यात? वैकुंठ सोडता आलं देवाला, आपणाला तर काहीही सोडायची इच्छा नाही. ज्या सुखासाठी ज्या संतांनी सगळं सोडून दिलं तेच धरण्यासाठी आमचा परमार्थ सुरू झाला कलियुगामध्ये. देवाच्या प्राप्तीसाठी, हरीच्या प्राप्तीसाठी जे जे काही अडचण आहे ते सगळी आम्ही जमा केली. लक्षात येते? जे जे काही आम्हाला बंधनाला कारण होते ते सारंच आम्ही संग्रहित केलेलं आहे. जेवढं जेवढं भगवत प्राप्तीमध्ये अडचण होती ती सारी अडचण आम्ही अक्कल हुशारीनं जमा केली. आम्ही निशा पाणी न घेता अक्कल हुशारीनं आम्ही ते सगळं जमावलेलं आहे. किती बुद्धिमान लोक आहोत आम्ही. सांगतो तुम्हाला, श्रावण महिन्यामध्ये थोडा थोडा महादेव सांगतो, कधी कधी कृष्ण सांगतो. ऐकायचं आहे ना? तर हे संतांची विचारधारा, संतांचे सिद्धांत, संतांचा व्यवहार आणि आजचा आमचा व्यवहार जर तुलनात्मक दृष्टीमध्ये पाहिला तर बिलकुल 36 आहे. काय आहे? 36 म्हणजे विपरीत आहे, उलट आहे. संत प्रवाहाच्या विरुद्ध वाहणे म्हणजे परमार्थ नाही. तर असं हे कशानं होते? तर याचं कारण एकच आहे की वास्तविक सत्य हाताला येत नाही तोपर्यंत ही विपरीतता आमच्या जीवनातून जात नाही. तेच खरी वाटायला लागते, तेच सत्य वाटायला लागते. भ्रमित झालेला जीव विषयाला भुलून यालाच सत्य मानून गळ्याला पडलं त्याच्या. असाच पाऊस होता, अतिवृष्टी झाली, नदीला पूर आला. खेड्यातले लोक काही नदीला पूर आला की पाहायला जातात. गंमत वाटते, असं पाणी आवाज येते, आपटत येते, वाहत येते, असं लाटा येतात, मजा येते पाहायला. जाऊ नका तुम्ही, गेल्या तरी दुरून, खूप दुरून बघावं लागतं. तर असं ते पूरग्रस्त एक गाव होतं. त्या गावाला सारे लोक पूर पाहण्यासाठी बाहेर निघाले. काही काही वाहून येत होतं त्याच्यामध्ये. गावातील सगळे लोक, लहान थोर, म्हातारे, बाया, पोरं, नदीच्या पुराला पाहण्यासाठी आले. त्याच्यामध्ये गावात एक साधू बाबा राहत होता. सगळेच गावाच्या बाहेर गेलेत, आपण बी पाहावं पूर. साधून काही पूर पाहू नये का? आपण बी आला बिचारा पूर बघायला. सगळे पाहू लागलेत. तर कोणी
गवताची पेंडी वाहून यायली, कधी कडब्याची पेंडी वाहून यायली, कधी कोणाचं आवताचं ते जूप काय म्हणतात त्याला जू वाहून यायला आहे, कधी ते वखरच वाहून यायला आहे, कधी नांगर लाकडाचे वस्तू आहेत तिफनच वाहून चालली. शेतकरी काय करायलेत की ते जवळपास मध्ये उडी मारायची आणि ते वस्तू काढून घ्यायची, कामाला येते ना. आणि कुठून वाहून यायली की कोणाची कोण शोधायला येणार आहे पुन्हा. असं करता करता साधूला वाटलं की आपल्या कामाचं काहीच वाहून येईना गेलंय. अरे हे शेतकऱ्याच्या शेतातलं सामान गवसलंय, कोणाला काहीच गवसलंय, आपणाला काहीच सापडत नाही. साधू बी उत्सुकतेनं बघत उभा राहिला, आपल्यासाठी बी काहीतरी येईल ना. एवढ्यामध्ये त्या पाण्याच्या धारेमध्ये मध्यभागामध्ये एक काळं काळं काहीतरी वाहत आलं. साधूला वाटलं की आपलं बी आलंय काहीतरी. अरे आसन टाकून बसायचं, ध्यान लावायचं, झोपायला पांघरायला होतं. हे घोंगडी आहे, काळी काळी आहे ना, घोंगडी आहे. मन साधू बी लापरवाही न करता आचाकोचा खावला आणि धाडकन पुरामध्ये उडी मारली. जशी उडी मारली त्या घोंगडीपाशी गेला. बरं वाटलं, आपल्याला घोंगडी मिळाली, पैसे नाहीत आपल्याकडे, विकत घेता येत नाही, फुकट मिळाली, बरं झालं. जशी उडी मारला आणि जवळ गेला तर ते घोंगडी नव्हती, ते अस्वलीन वाहत येऊ लागते. अस्वलीन माहीत आहे तुम्हाला, बघितलं का? काय म्हणतात तेलुगूत त्याला? एलुगू बंटी, काय बंटू, बंटुगू बंटी काय म्हणा. आणि ते गुडेनगू कशाला म्हणते? ते दुसरंच आहे का? अस्वल, अस्वल, रीस, रीच है ना. तर ते रीच, रीच आपको समझ में है? काला काला रहता. तर ते त्याला आधार काहीच भेटना गेलता. कोणाला? अस्वलिनीला. ते अस्वलीन, अस्वल बी नव्हता, काय होता? अस्वलीन. त्याला आधार भेटना गेला आणि हे घोंगडीसाठी गेला आणि ती आधार म्हणून याच्या गळ्याला पडली घोंगडी. दोघं बी वाहून चालले. नंतर कळालं की हे अस्वलीन आहे, ह्याच्यात लीन झाल्याशिवाय आता पर्याय नाही. दोघंही वाहून चालले. तर बाहेरचे लोक म्हणाले, बाबा घोंगडी, ओ कमल छोड़ दो, कमल छोड़ दो, आप बह के चले जाएंगे सागर में, डूब जाओगे, मर जाएंगे, छोड़ दो. याना म्हणाले, मैं छोड़ने को तैयार हूँ लेकिन कमल मुझे नहीं छोड़ रही, मैं क्या करूँ. जे जे काही संसार आहे, जे जे काही संग्रह आहे, जे जे काही विषय आहे, ते तुम्हाला कधीही काही त्रास देत नाहीत. आपण होऊन त्याच्या गळ्याला पडतो, आपण होऊन याचा स्वीकार केलेला आहे. सांगायचा अभिप्राय आहे की ज्या हरीच्या प्राप्तीसाठी जे जे काही पूर्वजांनी केलं आपल्या, त्याच हरीच्या प्राप्तीच्या नावानं आम्ही त्याच्या विपरीत करत चाललो. आणि ते तुम्हाला बी सगळं पटतंय तेच, कारण तुम्हाला बी त्याची इच्छा नाही, तुम्हाला बी त्याची तळमळ नाही की त्या साधूचं कसं होईल, त्याचं हित होईल का, कल्याण होईल का. तुम्हाला तरी कुठे चिंता आहे? या अधोगतीला जाईल का पतन होईल, काहीच माहीत नाही. तर तुमचा बी दोष नाही, तुम्हाला माहीतच नाही आहे, काहीच नाहीच नाही. आणि त्याला तर माहीत नाही म्हणूनच ते कमल पकडले त्यानं, आता ते सोडत नाही. असं हा संसार, ही माया प्रत्येक जीवाच्या गळ्याला पडलेली आहे. भवसागरातून तरुण जाण्यासाठी
मोकळं झाल्याशिवाय, नावेत बसल्याशिवाय तो कसा तरुण जाईल? अशी ही मायारूपी अस्वलीन प्रत्येक जीवाच्या गळ्याला पडलेली आहे. हे माया तेरी बहुत कठीण है राम, एक भजन आहे ना, अशी गळ्याला पडलेली ही माया आहे. मग आता कसलाही पोहणारा असला, कितीही मोठा असला, शहाणा असला, बलवान असला, बाहुबल असेल तर बी त्याचे गळ्याला पडल्यानंतर याचं पोहणं काय काम देणार आहे? ते वाहूनच जाणार. तसं कितीही मोठा साधू असला, कितीही मोठा मठ असला, कितीही मोठं पोट असलं, कितीही मोठी संपत्ती असली, कितीही लाखो शिष्य असले आणि माया जर गळ्याला पडली तर काय तुम्ही काढणार का त्याला जाऊन? तुम्ही दुरून बघणार वाहत चाललेलं, गेला महाराज म्हणणार आणि त्याची पुण्यतिथी करणार, दुसरं काय करणार? सावधान. आपल्याकडून बी कोण्या साधूला असा आघात होणे याची काळजी घ्या. एक संदेश आहे तुम्हाला. कदाचित आपल्याकडून बी काही चूक होत असेल, कोण्या महाराजांचा घात होत असेल, पतन होत असेल एखाद्याचं, सावधान. आपण अशी गलती करू नये. आम्ही अशी गलती केली नाही आमच्या गुरुसोबत. सत्संगमध्ये सांगालो कधीच नाही करायला अशी गलती. हां, म्हणून हे जे काही आपण सत्संग करत चाललेलो आहोत, हे समजण्यासाठी आपण सत्संग करायला आहोत की आपण करतो ते सत्य आहे का हे समजायचं असेल तर सत्संगच त्याला आवश्यक आहे. नाही तर गलत मार्ग असेल तर हे कोण सांगणार, कुठं कळणार? तुम्ही कितीही पोत्या वाचल्या तरी त्याच्यातून सत्य तुमच्या लक्षात येणार नाही. कुठंतरी आपणाला सत्संगामध्ये समजून घ्यावं लागेल. आणि सत्संग बी जर असत वस्तूच्या संग्रहासाठी करत असाल तर त्या सत्संगमध्ये बी तुमचा काही लाभ होणार नाही. सत्संग बी तेच आहे की असत वस्तूच्या त्याग आणि सतचा स्वीकार जिथं सांगितलं जाते तेच सत्संग आहे. बाकी सत्संगचं एक सोंग आहे. असं वास्तविकता समजून घेण्यासाठी आपणाला सत्संगाची गरज आहे. म्हणून वास्तविकता आपल्या जीवनामध्ये नाहीच, कुठल्याही याच्यामध्ये नाही. दुनिया है बावरी पत्थर पूजन जाय, यमुनानं सांगितली ही गोष्ट. सच्चा नाग जब निकले तो ले लाठी लगवाए. दुनिया है बावरी पत्थर पूजन जाय. गुरुवर्य महाराज सांगत होते, नागपंचमी आली होती, भिंतीवर नागोबा काढतात ना, बाया काढतात, असं 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 नागोबा काढला ती, त्याला फडी ते असं आडे वेडे काय राहतात ना, असं एक काढला ते. रंगाची वाटी होती ती, असं काढता काढता थोडं शेपूट राहिलं होतं त्याचं, आणि एवढ्यामध्ये खरा सरप निघाला. ते वाटी तशीच ठेवली आणि हाका मारली, पळा 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 पळा. आले माणसं, घेतली काठी, ठोकलं, सरप मेला. सरप नेऊन टाकली आणि पुन्हा उरलेलं शेपूट पुन्हा काढली आणि पुन्हा त्याच्या पुढे म्हणाले, हे नागदेवता सुखाचं ठेव मला. आता कसं सुखाचं ठेव? क्या सच्चाई है तुम्हारे परमार्थ में? काय सत्य आहे आमच्या भक्तीमध्ये सांगा तर. कुठलंच सत्य नाही. किती द्वेष एकमेकाचा, किती विरोध, काय किती परमार्थ, किती तीर्थयात्रा, किती कथा कीर्तन, आणि याच्यापेक्षा दुप्पट विरोध. कथा कीर्तनापेक्षा
दुप्पट द्वेष. अरे कधी पावल देव, कधी हरीची प्राप्ती होईल? शक्य आहे काय? असंभव, असंभव. खऱ्या मायबापाची सेवा करत नाही, पाणी पाजत नाही, त्याला खायला देत नाही. जित्या माय बापा न दे अन्न, मेल्या पिंडावरी करीती दान, असं काहीतरी अभंग आहे ना. पित्राच्या दिवशी म्हणे काव काव पाव पाव, ते बापा आहे की नाही. बापाची सेवा करत नाही, मेल्यावर म्हणते पाव पाव, आता तुला कसं पावल पंढरीराव. असं तुम्ही जे जे काही करता, पंचमी करा, शिमगा करा, उन्हाळा करा, काही बी करा, पण लक्ष्म्या बसवा, काही बसवा, पण सत्य किती आहे तुमच्यामध्ये ते करण्यामध्ये, याचा थोडा शोध तर करा प्लीज. कधी करणार, कधी सुधारणार आपण? आता किती दिवस सांगणार आम्ही तरी? झालं, सांगून सांगून संपणारच आहे ना. सत्य काही हाताला येतच नाही. असंच मरणार काय असत्यामध्ये? असंच मरून जाणार, असंच आयुष्य संपणार खोट्या ह्याच्यामध्ये. भ्रमित जीवन जगण्यामध्ये जर आयुष्य संपून गेलं तर फिर 84 आया रे. पुन्हा अजून 84 लाख योनी फिरत फिरत यावं लागते. चला, तर सत्य हेच रामतत्व आहे. सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा, हेच रामतत्व आहे. जोपर्यंत सत्य जाणून घेत नाही तोपर्यंत आपलं हे सारं श्रम आहे, कष्ट आहेत, व्यर्थ आहेत, असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे. वाहुगाची श्रम व्यर्थच आहे. तुम्ही केलेली भक्ती, कष्ट, मेहनत, हे जे जे आहे ना, हे व्यर्थच आहे. कोणाचं वाक्य आहे? माऊलीचं वाक्य आहे. वाहुगाची श्रम आहे. श्रम म्हणजे मेहनत आहे आणि व्यर्थ जाय. वाहुगाची श्रम व्यर्थ जाय, असं व्यर्थ जाते ते. तर भगवान श्रीराम, सुग्रीव, हनुमंत, लक्ष्मण, हे सारे. सुग्रीव बेहोश झाला होता, कथेकडे थोडासा प्रवाह होता. ऋष्यमुख पर्वतावर पडला. बरं झालं की ऋष्यमुख पर्वतावर पडल्यामुळे वाली तिथपर्यंत येऊ शकत नव्हता, म्हणून सुग्रीव वाचला. अचानक कथा सुरू झाली, तुम्हाला लिंक लागलं की नाही? आणि डोळे उघडले सुग्रीवानं, रामाकडे पाहून रडू लागला की तू धोका दिलास मला, वालीला मारतो म्हणून मला युद्धामध्ये प्रवृत्त केलंस तू. बरं झालं मी ऋष्यमुख पर्वतावर पडलो म्हणून वाचलो, नाही तर काही खरं नव्हतं. माझा प्राणघात होत होता. तुझ्या वचनावर विश्वास ठेव. मग रामाने सांगितलं होतं की असं असं घडलं. तुम्ही दोघं ओळखू येईना गेला, एक सारखे दिसत होता, कोणाला बाण मारू असं मला वाटलं रे, असं तसं सांगितलं. पुन्हा युद्धाला प्रवृत्त केलं. सुग्रीव नंतर युद्धामध्ये गेला. खून केली की हे सुग्रीव आणि हे वाळी असं ओळखू यावं ना. असे त्याच्या शरीरावर गळ्यात फुलाचा हार घालून असे खून तयार केले. मग युद्धाची सुरुवात झाली. घमासान युद्ध झालं. कधी आकाशात, कधी पृथ्वीवर. सारी पृथ्वी दणाणून गेली. वृक्ष उन्मळून पडू लागले. देवता, असुर, नर, किन्नर, गंधर्व सगळे युद्ध पाहण्यासाठी कुतूहल, विमानाची दाटी सारे पाहू लागले येऊन. असलं युद्ध पाहायला मिळत नाही पुन्हा. आणि ते बी कोणाकोणाचं? भावाभावाचं. वाली सुग्रीवाचं युद्ध.
शेजाऱ्याचं युद्ध भांडण झालं तर तेवढं काही गंमत वाटणार, पण भाऊ भाऊ जेव्हा मारून घेतात ना तेव्हा गावातले सगळे जमा होतात, त्याच्यात जास्त मजा येते. असे जमा झाले लोक, पाहू लागले. सुग्रीव वाळी समान बळी आहेत, समान बळ, समान रूप, समान गुण, समान सर्व काही समान. असं करता करता भयंकर युद्ध होऊन गेलं. आणि ज्यावेळेस निर्वाणीचा वेळ आला त्यावेळेस रामानं आता विचार केला की आता आपण वेळ करू नये. आणि त्यांनी बाण सोडला. रामाने वाळीला बाण लागला. वाळीला बाण लागला, वाळी पडला. जवळ गेले राम सुग्रीव सगळे. वाळी बोलू लागला की जेव्हा मी युद्धाला आलो तेव्हा सुग्रीव माझ्या युद्ध करण्यासाठी परत कधीच येत नव्हता, पण पुन्हा परत आल्यानंतर माझ्या पत्नीला शंका आली. कोण त्याची पत्नी? तारा. ते म्हणाले की सुग्रीव जेव्हा पुन्हा आलाय तरी त्या अर्थी सुग्रीवाच्या मागे बळ आहे कोणतं तरी, तुम्ही युद्धाला जाऊ नका असं वाळीला सांगितलं होतं. कोण आहे बळ? तर भगवान श्रीराम आहे. तेव्हा वाळीनं सांगितलं होतं की राम माझा दुश्मन नाही, माझा शत्रू कोण आहे? सुग्रीव आहे. राम मला कशाला मारेल? राम तर समान दृष्टी आहे, राम तर सर्वांचा आहे, मला मारणार नाही. रामा अशा भरोशाने मी आलो होतो, पण माझा घात केलास. खरंच तो राम म्हणायच्या लायकीचा नाही. आता माणूस कसं बोलते बघा ना, खूप राग आला त्याला, असा क्रोधात येऊन बोलू लागला, माझा घात केलास तू. तुझं मी काय केलं होतं? अरे शत्रुत्व आमच्या दोघा भावच होतं. काय त्या सुग्रीवाला घेऊन बसलास संग? भ्याड सुग्रीव आहे नुसता. तुझी पत्नी गेली तर मला सांगायचं होताच, हे सुग्रीव काय आणून देणार आहे तुला? 1 मिनिटात मी लंकेला जाऊन रावणाची मुंडी मोडून सीता आणून देत होतो म्हणलं. मला सांगितलं असतंस तर. रामानं सांगितलं की तू मला धर्म सांगालास. कोण सांगावं धर्म? जे धर्मानं वागतंय त्यानं सांगावं बेटा. तुला सांगायचा अधिकार नाही रे वाळी. मला धर्म तू सांगू नको, शिकवू नको. रामाचं वक्तव्य आहे, मी लिहून आणलो. पुढील्या स्वधर्म शिकविती, स्वये आधर्म आचरती. दुसऱ्याला स्वधर्म सांगतात आणि स्वतः अधर्माचं आचरण करतात. तया मुखीची वाचा वदंती, सत्यमाने तोची मूर्ख. स्वतः वागत नाहीत आणि स्टेजवर येऊन माईकमध्ये बोलून शहाणपण सांगतात. त्या मूर्खाचं ऐकणं, सत्य मानणं, ते ऐकणारा मूर्ख आहे. कोण म्हणाले? कोणाचं वक्तव्य आहे? रामाचं वक्तव्य आहे, नारायण महाराजाचं नाही. कृपया. पुढील्या स्वधर्म शिकविती, स्वये अधर्म आचरती, तया मूर्खाची वाचा वदंती, सत्य मानी तोची मूर्ख. ते सांगणारा तर मूर्खच आहे, पण त्याचं ऐकून सत्य मानणारा मूर्ख आहे. मग आता आपण कोणाचं ऐकत जावं तुमचं तुम्ही बघा. आता असं सांगितलं आणि म्हणले वाळी तुझं ते बाण मी काढतो उपसून, तुझा प्राण वाचवतो, पुन्हा बळकट करतो तुला, आणि तू जाऊन ते रावणाला मार, तूच कर म्हणले सगळं आता. हे म्हणला रामा आता नाही. तुझा बाण लागायच्या आधीच माझ्यामध्ये गर्व होता, अभिमान होता, आता गेला निघून. आता मी राहिलो नाही, वाळी राहिलो नाही. आता तुझा हात लागला, तुझा बाण लागला, आणि आता तुझ्या देखत माझा प्राण जाणं
हे माझं महत्भाग्य आहे. जर तो वाचवशील तर पुन्हा हे असा अवकाश, ही संधी पुन्हा येणार नाही की तुझ्या समक्ष प्रत्यक्ष माझं प्राण जाईल, असं मला मोक्ष मिळणार नाही पुन्हा. म्हणून मला आता उठवायचं करू नको, मला जाऊ दे, असं वाळीनं बोलून घेतलं. आणि वाळी सांगू लागला की हे राम, क्षमा कर, मी बोलून चुकलो, तुला धर्म सांगण्याचा प्रयत्न केलो, पण मी अधर्मी आहे आणि मला दंड मिळाला. मी पापातून मुक्त झालो आता. पण आता एक कर, हे अंगद माझ्यासारखा समान बळी आहे, याला आता तुझ्या स्वाधीन करून घे आणि तुझ्या सेवेमध्ये घे. माझ्या नावानं हे अंगद तुझी सेवा करीत राहील. आता मित्र आता जाणार, एवढा बळी वानर, परंतु किती नम्र झाला रामाचा बाण लागल्यानंतर. तसं हे जीव अहंकारी जीव जोपर्यंत ईश्वराचा दंड मिळत नाही तोपर्यंत अहंकार सोडत नाही. वाळीच्या काही ओव्या आहेत खूप सुंदर, ते सांगायला आहे. जळा पासाव लवन होय, ते जळीचे जळी विरून जाय, मोती झाले ते कठीण पाये, जळी न जाय विरोनी. पाण्यापासूनच मोती जन्माला आले, पाण्यापासूनच मीठ जन्माला आलं. थोडक्यात सांगून देतो तुम्हाला. मीठ आणि मोती हे कुठून जन्मले? पाण्यापासून. बघा वाळीपाशी किती ज्ञान आहे, पण ते ज्ञान सगळं लोभामुळे, राज्याच्या लोभामुळे गेलं सगळं. हे ज्ञानमान सगळं संपून जाते लोभ आला की, काहीच राहत नाही. पाण्यातून दोन्ही जन्माला आले, मीठ आणि मोती. मोती माहीत आहेत ना तुम्हाला? तुम्हालाच माहीत राहा मोती, यांना काय कळतंय? मोती म्हणजे बायालाच जास्त माहीत राहतं. परंतु मीठ हे पाण्यातून जन्मलं आणि पाण्याचा संपर्क झाला की पाण्यात पाणी होऊन जायला शिकलं, विरघळून गेलं मीठ. लवण मिळविता जळे, नोहे सारिता निराळे. पुन्हा मीठ राहत नाही. पाण्यातून जन्माला आलं आणि पाणी झालं. ईश्वरापासून आलेला हे अंश आहे, पुन्हा ईश्वरामध्ये विलीन व्हायला शिकावं. पण कोण शिकते? जे मिठासारखे आहेत ते, ज्याला किंमत किंमत ज्याला आपली ठरवायची नाही, तेच देवामध्ये मिसळू शकतात, ते मीठ. आणि ज्याला आपली किंमत करायची आहे, ज्याला आपला आदर निर्माण करायचा आहे, ज्याला आपली प्रतिष्ठा निर्माण करायची आहे, ज्याला लोकांकडून पूजनीय म्हणून घ्यायचं आहे, वैराग्यमूर्ती म्हणून घ्यायचं आहे, ब्रह्मनिष्ठ म्हणून घ्यायचं आहे, हे कठीण होत चालले. मोती निब्बर होत चालले, हे मोती. आणि तुम्ही आम्ही आपणाला कोणीच मानना, हे कोण? हे मीठ. कोणीच मानना आणि कोणाचंच भागणं आपल्याशिवाय. भाजी भात वरण मिठाशिवाय कोणी खात नाहीच. पण मिठाला आहे का, मिठाचा सन्मान आहे का कुठं? कशात ठेवता मीठ? त्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये टाकून ठेवून द्यायचं. आणि मोती कुठं ठेवता? हा 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 हा, मोत्याचा दिमाग बघा. बंगई आहे तर पाळणा आहे तर गाडी आहे तर घोडा आहे. मोत्याचा दिमाग तर बघा. कोणीकडे चालली मोती तुमची? असा मोती ते पेटीमध्ये लाल कागदामध्ये गुंडाळून, काचेच्या पेटीमध्ये घेऊन, ते खांद्यावर घेऊन गल्ली गल्लीमध्ये येते. मोती घ्या मोती. मग हे बाया जमा होतात. एक बाई बाहेर निघा वाटच बघते. गल्लीतली कोणती बाई बाहेर निघते, एक वाट बघत राहते, घरातून बघत राहते असं चौकटीच्या बाहेर तोंड काढून. एक बाई बाहेर आली की मामा इकडे या. मोतीवाला आला. मोतीवाल्याला कळलं की आता जमलं. मग तिला बघलं की सगळे बाहेर येतात. गोल मोतीवाला मधी. काय भाव देतोस? मग एक शानी राहते, तिला पुढे करते, तू भाव कर.
आपण सगळेच घेऊत. मग त्या मोतीवाल्याला माहीत राहते की हे शानी आहे, हिला दुप्पट किंमत सांगलं तरच हे रस्त्यावर येते, वाटेवर येते. मग त्यानं 50चे 500 सांगते आधीच. मग हिनं म्हणते 500, 250ला देतोस का? यानं म्हणते घे, हे 50च आहे. अशी एक शानीपुडी होते, त्याची किंमत ठरवते. मग ते खांद्यावरला खाली उतरला. मोती बायाच्या संपर्कात आला तर वरी होता, तर कुठे येऊ लागला? खाली येऊ लागला. मोती मोती सांगालो, नाही तर दुसरंच पोतीवाची सांगतो. मोती खांद्यावर होता, उच्च कोटीचा होता, माननीय होता, आदरणीय होता. पण कशामुळे खाली आला? तुम्ही बघा. खांद्यावरला खाली आला. खाली आल्यावर संदकात होता त्या पेटीतला बाहेर निघाला. त्याच्यातून ते लाल कागदातून बाहेर आला आणि वनिता हाती, वनिता म्हणजे स्त्रीच्या हातात केला. कुठं होता, कुठं आला? मग ते बाई सोनाराकडे घेऊन जाते त्याला सुराख पाडते, त्याच्यामध्ये तार ओवते. आला मोती. कुठं आला? त्या बाईनं ते ओवली, तारात घातली, नाकात लावली, घरला आली. सोनाराकडून घरी यायला ते झडीमध्ये भिजून घरला आली आणि तिला झाली सर्दी. अशी झड होती. वाळी सांगालाय, वाळी. मोत्यांनो ऐकून घ्या. आता त्या मोत्याचा अभिषेक होऊ लागला दयादुधानं. कशानं? अधोगती आहे. जर त्यानं कठीण झालं नसता, मोल मागितलं नसतं, तर त्याला ही दशा त्याची होत नव्हती. बाप जेवढे कठीण होतील, जेवढे मोठे होतील, जयांगी मोठेपण तया यातना. हे संतांचे शब्द आहेत, पण आम्हाला पचतच नाहीत. काय झाले काय नाही, विरोधच बोलायला म्हणतात. पण त्याचा बिचाऱ्याचा घात व्हायला आहे, त्याची तळमळ कोणालाच वाटत नाही. दया येत नाही तुम्हाला अशा लोकांची? येत नाही. सांगणाऱ्याचा राग येईल, पण त्याची दया तुम्हाला येत नाही. एवढे कठोर कसे झालात तुम्ही? झालं, मोत्याची गोष्ट संपली. आता मोती ध्यान ठेवा. मुक्तपणे मोठे मोला चढले. मोती झाल्यावर काय झालं? त्याला किंमत मिठापेक्षा जास्त आली. मुक्तपणे मोला चढले ते वनिता अधरी फास पडिले. अधरी म्हणजे इथं, फासा म्हणजे याच्यात पडले. वनिता म्हणजे बाई. मुक्तची परी नासा आले. मोतीच होता पण नाकाला आला. ते कठीण केले अभिमाने. त्याला एवढं कठीण कोण केलेलं? अभिमानानं. आणि मग जळो हा कर्मधर्माभिमान, जळो हा सज्ञानाचा ज्ञानाभिमान, तेने अभिमाने बंधन जान, म्या तुझ पूर्ण निंदिले हे राम. असं मला राज्याचा अभिमान होता, संपत्तीचा अभिमान होता, पत्नी पुत्र परिवाराचा अभिमान होता, स्वशरीरातल्या बळाचा अभिमान होता. आणि असं अभिमानानं मी तुझी निंदा केलो राम, मला माफ कर. कोण म्हणते? वाळी सांगतं. तर असं सांगितलं त्याने. मग सांगितलं की मग तुला उठवू का? हे राज्य पुन्हा तुलाच देऊ, तुलाच राजा करू. रामानं विचारलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की भोगावया स्त्री पुत्र सुख, आजी वाचावे आवश्यक, स्त्री भोग परम दुःख, निज निष्टंक मज मानिले. नको नको नको. ज्या स्त्रीमुळे, ज्या राज्यामुळे माझी ही दशा झाली, रामा ते राज्य पुन्हा देतोस मला? आता नाही घेणार. हे केव्हा शहाणपण आलं त्याला? हां, बाण लागल्यावर येते. आपणाला कधी येईल बाण? काही लागणार?
शहाणपण काही येईना आपणाला, आहे की नाही? तर याच्यासाठी बाण लागायची वाट बघू नका, आधीच शहाणपणा आला तर ठीक राहील. असं हे वाळीला मोक्ष मिळाला आणि उद्धार झाला वाळीचा. या पद्धतीनं वाळीचा वध झाला. रामाने हे काम केलं आणि लगेच सीताशुद्धीला जायचं होतं. अचानक चातुर्मासाची सुरुवात झाली. हे पावसाळा, हेच आता सध्या चालू आहे, हेच दिवस होते वाळीला मारलेले. आणि ते बरोबर आली कथा आपली त्या चातुर्मासामध्ये. मग म्हणले सुग्रीवा, सीताशुद्धीसाठी जायचं आहे, परंतु आता 4 महिने घरी राहा, पावसाळा आहे, भजन पूजन नामस्मरण करीत राहा, आम्हाला बी तप अनुष्ठान करू दे. ते ऋषमुख पर्वतावर राम राहिले आणि सुग्रीव कुठं राहिला? किष्किंधा नगरीमध्ये राहिला. आता नगरीमध्ये राहिल्यावर, त्या राज्यामध्ये राहिल्यावर रामानं केलेले उपकार विसरून गेला. जीव कसा बेईमान राहते बघा. आधी मागं लागून राहते देवाच्या, आणि मनासारखं झालं एकदा की मग देव जरी मागं लागला तरी ते आपणाला बोलत नाही, बघत नाही. बघा असं आहे. काहीतरी सांगली तिनं मागं लागायचं. कोण कोणाच्या मागं लागते असं काहीतरी सांगितलं. मी ऐकतो, नंतर ऐकत होते. तर असं हे रामायणातली कथा आहे, सुंदर कथा आहे. तर घरी जा, रामायण वाचत जा. आणि मी उगाच थोडं थोडं सांगालो, पूर्ण कथा नाही. तुम्ही वाचत गेला तर ते पूर्ण कथा तुम्हाला आणि लक्षात येईल. श्रावण मास आहे, लगेच आज लग्नाला बी जाणार आहेत माणसं, काही माणसं जाणार आहेत ना, बरेच माणसं आहेत त्याच्यात लग्नाला जाणार आहेत. तर आपण आता थांबूया इथंच. आणि श्रावण महिन्यामध्ये सावधान राहा. आहार वेळेवर शिजवलेलंच ताजं जेवण करत जा, बाहेरला काही खाऊ नका. शिळं, घरातलंही शिळं झालेलं खाऊ नका. सात्विक आहार घेत जा असं शास्त्र सांगते. त्याच्यामुळे आरोग्य ठीक राहील, तमोगुण वाढणार नाही, आळस वाढणार नाही, रोग वाढणार नाहीत, याची काळजी घ्या. औषधी घेण्यापेक्षा आहारावर जास्त ध्यान देणे गरजेचं आहे. तर ही झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुन्हा पुढच्या रविवारी भेटू आणि आपलं सत्संग पुन्हा चालू राहील असं सर्वांना सांगून सेवेला पूर्णविराम.